मंडळी, तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये असे हे मोड आलेले मूग घालून हा पदार्थ बनवला नसेल तर 100% खात्री देऊन सांगते, तुम्ही जर एकदा ही रेसिपी बघितली तर केल्याशिवाय राहणार नाही. पोटही खुश आणि मनही खुश अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये घालायचे आहेत 1 वाटी मोड आलेले मूग. यानंतर घालायची आहेत थोडीशी पालकची पानं धुवून घेतली आणि त्यानंतर घातली आहे. एकच हिरवी मिरची घातली आहे मोठी, 2 तुकडे करून, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा. यानंतर आपल्याला यामध्ये अगदी जरासं पाणी घालायचं आहे. 2 चमचे पाणी घातलंय, जास्त पाणी घालायचं नाही. झाकण लावून आपल्याला हे जाडसर वाटण करून घ्यायचं आहे, एकदम बारीक करायचं नाही. तर हे पहा, एकदम असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. आपण जसा ठेचा बनवतो ना त्या प्रकारे बनवून घ्यायचं आहे. हे बघा, जास्त एकदम बारीक सुद्धा करायचा नाही, म्हणजे जाडं असलं तर हे खायला सुद्धा छान लागतं आणि याची चव चांगली येते. आता इथे एक भांडं घेतलंय. या भांड्यामध्ये घ्यायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. आपण जे चपातीसाठी वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे. यानंतर हा पदार्थ छान खमंग होण्यासाठी 1 चमचा बेसन आणि हा पदार्थ छान खुसखुशीत होण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलंय. यानंतर आपण जे पालक आणि मुगाचं वाटण करून ठेवलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे. यानंतर आपण काही भाज्या घालूया. तर तुम्हाला मुलांना द्यायचं असेल त्यांच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. 1 लहान बारीक चिरलेला कांदा, अर्धा लहान किसलेला गाजर, भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे. यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा जिरा आणि छान असं फ्लेवर येण्यासाठी, अपचनाचा त्रास होऊ नये यासाठी 1 चमचा ओवा घेतलाय. ओवा असा हातावर चोळून घालायचा, म्हणजे याचा फ्लेवर छान येतो, सुगंध खूप छान येतो. यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हळद अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, कारण लहान चमचा आहे आणि मिरची सुद्धा घातली आहे त्यामुळे लहान 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलाय. आता घालूया चवीप्रमाणे मीठ. आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य या मुगाच्या बॅटरमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी घालायचं नाही, गरज लागेल तर आपण पाण्याचा वापर करणार आहोत. तर असं मुगाच्या बॅटरमध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी कुठून पाहिली जाते. बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय तर मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलं होतं मुगाचं पालकचं त्यामध्येच मी पाणी घातलंय. सुरुवातीला कमी घालायचं, लागेल तसं पाण्याचा वापर करायचा. आपल्याला छान असं सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपण मस्त खमंग आणि पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे आणि मुगाचे थालीपीठ बनवतोय. तुम्ही कधी बनवलं नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून बघा. खूपच पौष्टिक आहे, शिवाय प्रोटीनयुक्त सुद्धा आहे. हे बघा, सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. असं सरसरीत थोडंसं बॅटर बनवून घेतलं आहे. आता हे थालीपीठ बनवण्यासाठी पोळपाट घेतला आहे. यानंतर यावर आपल्याला ठेवायचा आहे असा हा बटर पेपर किंवा एखादा रुमाल ठेवू शकता. यानंतर आपण जे बॅटर बनवलं आहे त्या बॅटरचे 2 भाग करून घ्यायचे. आपण जेवढं बॅटर बनवलं आहे त्यामध्ये मस्त असे 2 थालीपीठ मोठे होतील. तर हे बघा, याचे असे 2 भाग करून घेतले. एवढ्या बॅटरचे मस्त असे 2 थालीपीठ बनवून आपले तयार होतील. आता हे थालीपीठ बनवण्यासाठी एक भाग घ्यायचा आहे असा हा बटर पेपरवर थापून घ्यायचा. हे थालीपीठ थापताना हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं, म्हणजे ते चिटकत नाही आणि व्यवस्थित असे पातळ एकदम हे थालीपीठ थापून घ्यायचे. जेवढे पातळ होतील तेवढे चवीला छान लागतात, खुसखुशीत बनतात, शिवाय हे भाजले सुद्धा लवकर जातात. जाडे असतील तर ते थोडेसे कच्चे राहतात आणि भाजायला जास्त वेळ लागतो. चांगले असे हे बघा थापून घेतल्यानंतर असे याला होल करून घ्यायचे आहेत. मस्त असे खमंग हे थालीपीठ बनतात. आता हे भाजून सुद्धा घेऊया. हे बघा, असे बटर पेपरवर घेतल्यामुळे व्यवस्थित असं थापलं गेलं आहे. तवा गरम करायला ठेवला आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा. यानंतर यावर लावायचं आहे तूप, किंवा तुम्ही तेल खात असाल तेल लावायचं आणि त्यानंतर हे थालीपीठ आहे हे तव्यावर असं घालायचं आणि एकदम हळूच असा हा बटर पेपर काढून घ्यायचा. तवा चांगला गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आहे, फास्ट करायची नाही, नाही तर ते कच्चं राहील. आणि त्यानंतर हे थालीपीठ तव्यावर घालायचं आहे आणि बटर पेपर काढायचा आहे आणि त्यानंतर अजून हे थालीपीठ छान खुसखुशीत लागण्यासाठी, चवीला छान लागण्यासाठी यावर मी थोडेसे असे तीळ घालते.
हे बघा, तीळ घातल्यानंतर हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं आणि असे व्यवस्थित हे सेट करून घ्यायचे, म्हणजे ते निघणार नाही. व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. एका बाजूने हे मस्त खमंग खुसखुशीत थालीपीठ भाजून घ्यायचं आहे चांगला रंग येईपर्यंत. आता यावर घालूया तूप, किंवा तुम्ही तेल खात असाल तर तेल घालू शकता. असं व्यवस्थित तेल घालायचं आहे. साईडच्या कडेने असं थोडंसं तूप किंवा तेल सोडायचं आहे. मी तूप घातलेलं आहे. यानंतर याला उलटून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनटं वाट बघायची आणि त्यानंतर याला उलटून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्त असा रंग आला आहे. याला थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. आता वरून सुद्धा याला तूप लावून घेऊया. मस्त असा खमंग असा सुगंध येतो याचा. हे थालीपीठ चवीला खूप छान लागतं. मुलं भाज्या खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही मुलांना असं हे भरपूर प्रोटीनयुक्त थालीपीठ बनवून देऊ शकता. उलटून घ्यायचं आहे, दुसऱ्या बाजूने सुद्धा असं तूप लावून घ्यायचं आहे आणि चांगलं असं दाबून व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही हे कच्चं राहत नाही. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर या पद्धतीने असं हे पौष्टिक थालीपीठ बनवून खाऊ शकता. कारण हे एक थालीपीठ जरी तुम्ही खाल्लं ना सकाळी तर पोट दिवसभर भरलेलं राहतं. दोन्ही बाजूनी मस्त असा रंग आलाय. आता काढून घेऊया. काढून घेण्यासाठी एखादी जाळी घ्यायची आहे किंवा एखादी टोपली घ्यायची आहे, त्यावर ठेवायचं आहे, म्हणजे ते ओलसर राहत नाही आणि याची एक्स्ट्राची वाफ निघून जाते. आता याच पद्धतीने मी दुसरं सुद्धा थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवते. तवा गरम केलाय. थापून घेतलेलं थालीपीठ या तव्यावर घालायचं आहे. बटर पेपर काढायचा आहे. यानंतर यावर तीळ घालायचे आहेत. असे हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते निघत नाहीत. यानंतर तूप घालायचं आहे. तुपामुळे हे थालीपीठ अजून खायला खूप छान लागतं. उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. आपल्या एवढ्या बॅटरमध्ये मस्त असे मोठे 2 थालीपीठ बनवून तयार होतात. हे बघा, रंग खूप सुरेख आला. याला सुद्धा एकदम स्लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचे आहेत. जास्त फास्ट केले तर वरून तर हे गुलाबी रंग दिसेल आणि आतून हे कच्चे राहतील. हे सुद्धा भाजून झालं आहे. काढून घ्यायचं आहे. दोन्ही थालीपीठं आपली मस्त भाजून झाली आहेत. छान दिसत आहेत. ही जितकी चांगली दिसत आहेत ना तेवढी चवीला सुद्धा खूपच अप्रतिम झाली आहेत. मस्त अशी दह्यासोबत मी सर्व केलेले आहे. तुम्ही पाहिजे तर हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता, देऊ शकता मुलांना, किंवा त्यांच्या आवडीच्या सॉससोबत तुम्ही त्यांना देऊ शकता. टिफिनला देऊ शकता. सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही त्यांना असं बनवून देऊ शकता. मुलं काय मोठे सुद्धा आवडीने खातील. इतकं चवीला हे भारी लागतं. मोड आलेले मूग वापरल्यामुळे हे खूपच पौष्टिक झालेलं आहे. शिवाय इथे आपण पालकचा वापर सुद्धा केलेला आहे. नुसते चहासोबत खाल्ले तरी खूप छान लागतात. करून बघा मंडळी. याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ही पोटभरीची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.